तुमच्या घरात जर 4 चाकी वाहन किंवा एसी असेल तर तुमच्या कुटुंबाचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 एप्रिल पासून रेशन कार्ड संदर्भातले काही नवीन नियम लागू होणार असून पात्रतेचे निकष अधिक कडक करण्यात येणार आहेत. 4 चाकी वाहन, घरात एसी किंवा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबाचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या नव्या नियमांचा नेमका अर्थ काय आणि तुमचं रेशन कार्ड सुरक्षित आहे का, पाहूयात या व्हिडिओमधून. देशभरातल्या लाखो कुटुंबियांसाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे. मोफत किंवा स्वस्त दरात धान्य मिळण्यासाठी लाखो नागरिक या योजनेवर अवलंबून आहेत. मात्र आता सरकारनं या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खरोखर गरजू कुटुंबांपर्यंत धान्य पोहोचावं यासाठी नियम अधिक कडक केलेले आहेत. या नव्या नियमांनुसार काय केलं जाईल तर रेशन कार्ड धारकांच्या पात्रतेची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. होय, चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड घेतलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबांची नावं यादीतून गाळली जाऊ शकतात. प्राथमिक अंदाजानुसार देशभरात सुमारे 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नवीन नियमांमध्ये उत्पन्नाची मर्यादाही निश्चित करण्यात आलेली आहे. शहरी भागातल्या कुटुंबासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लाख रुपये तर ग्रामीण भागासाठी 2 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय सुद्धा ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन, मोठा फ्लॅट किंवा मोठं घर आहे अशा कुटुंबांना सुद्धा अपात्र ठरवलं जाऊ शकतं. इतकंच नाही तर घरातली एखादी व्यक्ती आयकर भरत असेल किंवा घरात एसी किंवा जनरेटर यांसारख्या सुविधा असतील तर अशा कुटुंबांच्या पात्रतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. सरकारच्या मध्ये या सुविधा आर्थिक सक्षमतेचं प्रमाण मानलं जाईल. दरम्यान सर्व रेशन कार्ड धारकांसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ज्यांनी KYC केलेली नसेल त्यांचं रेशन कार्ड तात्पुरतं बंद सुद्धा केलं जाऊ शकतं. ही प्रक्रिया नागरिकांना त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन पूर्ण करता येणार आहे. एकूणच काय तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून हे नवीन नियम जे आहेत ते लागू केले जात आहेत. या बदलांमुळे लाखो रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नागरिकांनी आपली माहिती अपडेट ठेवत KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे.